नमस्कार, आज आपण करणार आहोत गुजराती पद्धतीचा थेपला। तर ही मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून 4-5 वेळा धुवून घ्यायची आहे। माती असते त्यामुळे 4-5 वेळा धुवून घेतलेली आहे मेथी। ही बारीक चिरलेली मेथी आहे। याची पानं घ्यायची, देठ घ्यायचं नाही तर लाटताना मग ते देठ मध्ये येतो, म्हणून पानं नुसती घ्यायची मेथीची। तर आपण आता पीठ मळून घेऊया। हे 2 वाटी पीठ, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। त्याच्यामध्ये आपण आता मेथी टाकूया। आपल्याला किती थेपले जास्त करायचे आहेत कमी करायचे त्याप्रमाणे मेथी टाकायची। मेथी, मीठ, हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हे मिरचीचा ठेचा आहे, लसूण, आलं, मिरची, याचं हे वाटून केलेलं मिश्रण आहे, हे आपण टाकूया। आणि 1 चमचावर दही टाकायचं आणि 1 चमचा तेल टाकायचं, 1 मोठा चमचा तेल टाकायचं। तर हे सगळं आपण मळून घेऊया। पाणी आत्ताच टाकायचं नाही, मळत जायचं। त्याच्यात मेथीला पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळं, पाणी लास्टला टाकायचं। जेवढं मेथीमध्ये पीठ बसेल तेवढं मळून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकायचं। कलरसाठी थोडी हळद टाकू अजून घ्यायचं। जास्त घट्ट पण पीठ मळायचं नाही, थोडंसं नरम ठेवायचं। हे थेपले 2-3 दिवस आरामशीर मऊ राहतात। हे प्रवासात बाहेर कुठे आपण गेलो तर हे करून घेऊन जायचे, छान असतात, 2-3 दिवस टिकतात आरामशीर। आणि दही आणि तेल टाकल्यामुळं नरम राहतात, मऊ राहतात, कडक होत नाहीत। आता थोडंसं पाणी टाकूया आपण आणि त्याचा एक गोळा बनवून घेऊ। आपण चपातीला गोळा बनवतो, चपाती लाटायला, तसा त्याचा एक गोळा बनवून घेऊ। 5 मिनिटं त्याला झाकून ठेवूया। पाच मिनिटाचं झाकून ठेवूया, त्याच्यानंतर आपण थेपले करायला घेऊया। 10 मिनिटं झालेले आहेत, आता आपण थेपला करायला घेऊया। तवा तापत ठेवलेला आहे। तवा चांगला तापून द्यायचा, गॅस फास्ट ठेवायचा आणि एक तेलाचा हात परत घ्यायचा आणि हे पुन्हा मळून घ्यायचं। एक छोटा गोळा घेऊन हे पिठामध्ये पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं। जास्त पातळ पण लाटायचं नाही, नाहीतर काय होतं थेपले कडक होतात। थोडंसं जाड ठेवायचं म्हणजे मग मऊ आणि नरम राहतात। हे बघा, तर थंडीच्या दिवसामध्ये मेथी खाल्लेली चांगली असते। मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे आपल्या तब्येतीलाही चांगलं असतं आणि थंड हवामानात मेथी उष्ण असते, खाल्लेली चांगली असते मेथी। मेथीचे थेपले, मेथीची भाजी तुम्ही खाऊ शकता। हे बघा, आपला थेपला तयार आहे। आता आपण हा भाजून घेऊया। हे बघा, सहज लाटला जातो आणि खायलाही चविष्ट लागतात। मुलांच्या डब्याला पण तुम्ही देऊ शकता, काही नाश्त्याला। हे बघा, आता आपण भाजून घेऊया। आता आपण थेपला भाजून घेऊया। तवा तापलेला आहे,
गॅस फास्ट ठेवायचा, कमी करायचा नाही, नाहीतर मग थेपले कडक होतात. फास्ट गॅसवरच भाजून घ्यायचं. तेल लावायचं. आणि फास्ट गॅसवरच भाजून घ्यायचा. सारखा उलटी पलटी करायचा नाही. बघा भाजून झालेला आहे. हा दुसरा थेपला भाजून घेते. सॉस बरोबर, चटणी किंवा लोणच्यावर पण खाऊ शकता. चहा बरोबर आपला थेपला तयार. तुम्ही नक्की घरी करून बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.